सुरात बोललं पाहिजे. अतिशय महत्त्वाचा मुद्दा ज्याप्रमाणे तुम्ही एक मांडला. मिनिट एका हां, मिनिटात हां. ज्याप्रमाणे शेतकरी संघटनेच्या मंचावर आम्ही म्हणायचो की शेतीमालाला भाव न देणं हे सरकारचं अधिकृत धोरण आहे, त्या एका सुरात बोलण्याची आता वेळ आलेली आहे. फ्री मार्केट, मुक्त अर्थव्यवस्था हे काही उपयोगाचे नाही आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी WTOची ऐशी तैशी करून टाकलेली आहे. त्याच्यामुळे सरकारचा हस्तक्षेप शेतकरी हिताचा असला पाहिजे, हे आता म्हणण्याची वेळ आलेली आहे. अतिशय महत्त्वाचे तुम्ही मुद्दे मांडलात. तुमची उद्विग्नता सुद्धा त्याच्यातून कळली. राजकारण विरहित शेतकऱ्याच्या मला वाटतं भूमिकेतून तुम्ही जे बोललाय ते अतिशय महत्त्वाचं आहे. गणेश हाके आपल्या सोबत आहेत. ज्या पद्धतीनं त्यांनी आता सांगितलं, आम्ही बघितलं, तुम्हालाही माहिती आहे, जेव्हा भाव वाढतात तेव्हा धावत येणारी यंत्रणा या देशानं बघितली, शेतकऱ्यानं बघितली. पण जेव्हा भाव कोसळले तेव्हा यंत्रणा कुठे गायब झाली, हा सवाल आज राज्यातला शेतकरी विचारतोय. का हो, या राज्यातल्या शेतकऱ्याला त्याच्या घामाचं कष्टाचं मोल 1 रुपया सुद्धा मिळू नये? च्विंगमपेक्षा सुद्धा त्याचं मोल जे आहे त्याच्या कष्टाचं ते कमी व्हावं? का ही वेळ आली? कोण जबाबदार आहे याला? विलास, मला असं वाटतं की ज्या विषयावरती आपली आजची तुम्ही चर्चा ठेवलेली आहे त्या अनुषंगानं थोडंसं मला असं वाटतं की थोडंसं ज्या पद्धतीनं म्हणजे आता कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन असतील, दिघोळे जे असतील आणि जावंदी असतील, यांनी ज्या पद्धतीचे म्हणजे चर्चेमध्ये संदर्भ दिले आणि गेल्या अनेक दिवसापासूनचे संदर्भ देत त्यांनी आज कशा पद्धतीची परिस्थिती उद्भवलेली आहे त्याच्यावरती हे केलं. पण आजची परिस्थिती का उद्भवलेली आहे, आज कांद्याला भाव का नाही आहे, ही सगळ्या परिस्थितीचा थोडासा आपण काही थोडासा विचार केल्यानंतरच आपण या गोष्टींवरती आपण वस्तुस्थितीवरती आपण तुमचं काय म्हणणं आहे, ही परिस्थिती का आली? माझं ऐकून हे 2 गोष्टी सांगतो की बघा, ही शेवटी नैसर्गिक आपत्ती ही तर काही कोणी सरकार आणत नाही. ही शेवटी नैसर्गिक आपत्ती आहे. कुठली नैसर्गिक आपत्ती? कुठली? की आपल्याकडे 3 प्रकारचा कांदा उत्पादित होतो. एक लाल कांदा जो खरीपात येतो, दुसरा रांगडा कांदा ज्याला आपण म्हणतो तो रब्बीत येतो, आणि उन्हाळी कांदा येतो. आज आपल्याकडे लाल कांदा किंवा रांगडा कांदा शिल्लक आहे का? नाही. उन्हाळी कांदा शिल्लक आहे आणि उन्हाळी कांद्याची मोठ्या प्रमाणात बाजारात आवक झाल्यामुळं आज त्याच्या भाव त्याचे म्हणजे घसरलेले आहेत. तर हे अशा पद्धतीचे एकदम आवक बाजारात का वाढलेली आहे? आणि जेव्हा हा न्याय म्हणजे नियम आहे असा की मागणीप्रमाणे पुरवठा असेल तर त्याला बाजारामध्ये भाव असतो. पण जेव्हा मागणीपेक्षा पुरवठा जेव्हा अधिक होतो तेव्हा निश्चितपणे याच नाही कुठल्याही मालाचे भाव हे म्हणजे घसरत असतात. हा एक म्हणजे पद्धत आहे, ते नैसर्गिक नियम आहे तो. आणि अशा वेळेला आज आपल्याकडे ज्या पद्धतीचा कांदा आलेला आहे तो उन्हाळी कांदा आहे. तो उन्हाळी कांदा आला आणि उन्हाळी कांदा आलेला आहे आणि उन्हाळी कांद्याचं मोठ्या प्रमाणात गारपिटीमुळे परवाजून नुकसान झालेलं आहे नैसर्गिक आपत्तीमुळं. कसं आहे की हा उन्हाळी कांदा हा साधारणतः 6 महिने टिकतो आणि त्यामुळे लोक साठवून ठेवून भाव येईल तेव्हा त्या पद्धतीने विकत असतात. आज परिस्थिती अशी झालेली आहे की त्या पावसामुळं कांदा खराब झालेला आहे आणि मग प्रत्येक शेतकऱ्याला आपला कांदा बाजारात बाबा आता राहणार नाही, टिकणार नाही, हा नासून जाईल आणि आपलं नुकसान होईल म्हणून सगळे शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये बाजारामध्ये विक्रीसाठी कांदा आणतायत. मोठ्या प्रमाणात आवक वाढलेली आहे. आणि मी सांगितलं ना की जेव्हा अशा पद्धतीची आवक वाढते तेव्हा निश्चितपणे मागणी इतका जर म्हणजे पेक्षा जास्त पुरवठा झाला की परिस्थिती निर्माण होते. एक कारण झालं. एक सांगतो, ऐकून सगळ्यांचं आपण ऐकलं, माझं ऐकून. दुसरी गोष्ट ज्या संदर्भामध्ये सरकारवरती वारंवार आरोप केले जात होतात की निर्यातीच्या संदर्भामध्ये मागे 2-3 वर्षापूर्वीचा संदर्भ देऊन सांगितलं की निर्यात जेव्हा कांद्याला मोठा भाव यायला लागले तेव्हा निर्यात बंदी घातली, निर्यात बंदी केली. पण तुम्हाला हे आठवतं का, जेव्हा हेही त्यांनी सांगायला पाहिजे की जेव्हा जेव्हा कांद्याला भाव नव्हता तेव्हा कांद्याला या सरकारनं अनुदान पण दिलेलं आहे. क्विंटली 200 रुपये 350 रुपये प्रमाणे अनुदान पण दिलेलं आहे जेव्हा कांद्याचे भाव मिळत नाही. आजची परिस्थिती अशी आहे की मी तुम्हाला सांगितलं नाही की लाल कांदा रांगडा कांदा शिल्लकच नाही बाजारामध्ये. आज आहे तो उन्हाळी कांदा आणि उन्हाळी कांदा हा मोठ्या प्रमाणात जवळपास 50-60% कांदा हा रिजेक्शन ज्याला म्हणतो ना बाजारामध्ये, तो रिजेक्शन पद्धतीचा कांदा बाजारात आल्यामुळे त्याला भाव म्हणजे मोठ्या कधी 600 आहे 700 रुपयाने भाव केलाय आणि काही चांगल्या पद्धतीचा कांदा आहे तो 1,500 रुपयाप्रमाणे सुद्धा चाललेला आहे. माझ्या म्हणणं की हा एक मुद्दा झाला तुम्हाला की मागणी पेक्षा म्हणजे मोठा पुरवठा मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. दुसरं एक कारण असं आहे
की ज्या पद्धतीचं सध्या इराण, इस्रायल, अमेरिका हे युद्ध सुरू आहे, मुळात निर्यातीसाठी मोठ्या प्रमाणात आपला कांदा कुठे जातो? आखाती देशात जात असतो. आणि आखाती देशामध्ये सध्या युद्ध सध्या सुरू असल्यामुळं संपूर्णपणे आपल्या देशातून निर्यात होणारा कांदा पूर्णपणे बंद आहे. पूर्णपणे बंदी असल्यामुळं हा कांदा आपल्या इथेच आहे. म्हणजे जो बाहेर जाऊन निर्यात होणारा कांदा विजय भाऊ येतो. म्हणजे निर्यात बंद असल्यामुळे, ऐकून, निर्यात बंद असल्यामुळं तो आपल्या इथंच आहे. आणि इथं असल्यामुळं जो मोठ्या प्रमाणात साठवणूक असल्यामुळं आणि म्हणून आणि बरं, हा जर आपला जर युद्ध परिस्थिती नसती आणि एखादीमध्ये कांदा जर गेला असता आपला, तर निश्चितपणे कांद्याला भावही आले असते. बरं, आजची परिस्थिती आहे आता युद्ध भारतानं नाही आणि सरकार नाही विलास समजून घ्या. नाही, घेतलं ना समजून. तुमची भूमिका कळली. सरकारनं आणली का? नाही, तुमची भूमिका सरकारनं कळली. आणली का? नैसर्गिक गारपीट झाली, नुकसान झालं पाऊस पडून कांद्याचं, हे सरकारनं आणलंय का? दादा सरकारनं तुमचं आणलेलं म्हणणं ऐकलं. दादा तुमचं म्हणणं ऐकलं आणि तुमची भूमिका कळली. काही उपप्रश्न आहेत मी विचारतो. आता मान्यवर पाहुण्यांना सगळ्यांना बोलायचंय. पहिल्यांदा तर जास्त उत्पादन होणं ही नैसर्गिक आपत्ती आहे हे देशाला पहिल्यांदा कळलं असं म्हणूया. दुसरं महत्वाचं मी असं म्हटलेलं नाही. हा बरं ठीक आहे. नाही नैसर्गिक नाही, मी असं म्हटलेलं नाहीये. मी एवढंच म्हटलं तुम्हाला की मोठ्या प्रमाणात म्हणजे कांदा नेहमी प्रमाणात उत्पादित झालेला आहे, पण नैसर्गिक आपत्तीमुळं, गारपिटीमुळं कांदा खराब झालाय. आणि कांदा खराब झाल्यामुळं जो कांदा दरवर्षी उन्हाळी कांदा आलेला कांदा लोक म्हणजे 6 महिन्यापर्यंत ठेवून, ठीक आहे दादा, कांदा चाळीमध्ये ठेवून, बरं ठीक आहे आणि मग त्याला 3-4 बरं मला सांगा, तुम्ही युद्धाचं कारण सांगितलं, तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या, आधी काय केलं सांगितलं. संकट येतं, मुद्दा असा आहे, कुठलंही संकट जेव्हा येतं शेतकऱ्यांवरती तेव्हा त्या संकटामध्ये जाऊन मदत करण्याची जबाबदारी कुणाची आहे? एक सरकारची आहे. आणि सरकार मग प्रश्न तोच आहे, जेव्हा भाव वाढतात तेव्हा धावत येणारी यंत्रणा आज कुठे गायब आहे हा माझा सवाल होता. त्याचं उत्तर तुम्ही सीतापेने टाळलं. दुसरं, जर तुम्ही म्हणताय सरकारची जबाबदारी आहे, मग सरकार कुठे आहे? मी तुम्हाला हीच परिस्थिती सांगितली की सरकार जेव्हा मागची मी तुम्हाला उदाहरणं दिली मुद्दाम, याच आमच्या सरकारने, केंद्रातल्या सरकारनं जेव्हा निर्यात बंदीचा निर्णय घेतला होता, आपण सगळ्यांनी विनंती केली तेव्हा निर्यात बंदी मला माघार घेतली. निवडणूक होती म्हणून तेव्हा मदत केली, आता निवडणुका नाहीत म्हणून कोणी बघायला तयार नाही. निवडणुकाचा संदर्भ नाही. बघा मध्यंतरी आता मला सांगा 23-24च्या मध्ये दरम्यान तेव्हा काही निवडणुका नव्हत्या विलास. आमचं सरकार कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. केंद्रातलं सरकार असेल, राज्यातलं सरकार असेल. स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः आपले वाणिज्य मंत्री पियुष गोयल साहेबांच्याकडे जाऊन कांद्याच्या संदर्भातला हा प्रश्न मांडून त्यावेळेला ती निर्यात बंदी उठवण्यात आली, तुम्हाला सांगतो. आणि निर्यात आणि कांद्याचा भाव जावंदिया साहेब हे निश्चित करणार, दुसरं कोणी करणार नाही. तुम्ही माझं म्हणणं की तुम्ही तुमच्या बोलण्याने बघा चर्चा करणारी, सरकारला दोष देण्याने मला सांगतो शेतकऱ्यांची परिस्थिती किंवा शेतकऱ्यांना भाव मिळणार नाहीये. शेवटी सरकारच करणार आहे. ते तरी सांगा, चर्चा करणारे मिळणार नाही, काय केल्यावर मिळेल सांगा. ते साष्टांग दंडवत घालतील सगळे शेतकरी. पण जेव्हा विलास जेव्हा अशी शेतकऱ्यांच्या वरती आपत्ती आलेली आहे तेव्हा महाराष्ट्रातल्या सरकारनं आणि केंद्रातल्या सरकारनं धावत जाऊन, तुम्ही जो शब्द वापरता, धावत जाऊन या शेतकऱ्यांना मदत केली आहे. आपल्याकडे धावत येऊन मदत करावी म्हणून कार्यक्रम आहे, धावत येऊन मदत करावी म्हणून आपण बोलतोय. जावंदिया सर ठीक आहे. हा जावंदिया सरांना बोलूया आता. जावंदिया सरांना तुम्हाला मुद्दा देतो. 32,000 कोटी रुपयाचं अनुदान शेतकऱ्यांना देणारं महाराष्ट्रातलं हे पहिलं स्वातंत्र्याच्या नंतर पहिलं सरकार आहे. हे भारतीय जनता पार्टीचं सरकार करू शकतं. आतापर्यंत इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये धन्यवाद त्याच्याबद्दल. फक्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा मुद्दा जेव्हा दिलं त्याचं कौतुक आपण करणार, जेव्हा दिलं तेव्हा केलंय आणि दिलखुलासपणे केलंय. पण आज जेव्हा शेतकरी अडचणीत आहे तेव्हा सांगावं लागेल तो अडचणीत आहे आणि काय अडचणीत आहे. विजय भाऊ प्लीज. नाही हे बघा, हाके साहेब जे सांगतात की नाही, सगळ्यात पहिले तर त्यांनी काय म्हटलं, उन्हाळी कांदा. मग आता उन्हाळी कांदा हा 6 महिने ठेवला जातो. हा कांदा पावसाळ्यात सगळेजण खातात. याच्याकरता सरकारची योजना आहे चाळींची, आहे की नाही. मग यातला जो चांगला कांदा आहे तो चांगल्या भावाने सरकार काय विकत घेत नाही, एक गोष्ट. दुसरी गोष्ट, तुम्ही जे म्हणता की पावसाने खराब झाला, मग पावसाने खराब झाला जसा हा सरकारचा दोष नाही, तो काय शेतकऱ्यांचा दोष आहे का?
मग त्याचं जे नुकसान झालेलं आहे ते नुकसान भरून देण्याची जबाबदारी सरकार ताबडतोब का नाही स्वीकारत? मला हे समजत नाहीये. अहो तुम्ही ट्रम्प साहेबांचे दोस्त आहात. त्या ट्रम्प साहेबांनी चीनशी व्यापार युद्ध सुरू केलं तेव्हा त्यांनी $12 बिलियन एक्स्ट्रा सबसिडी, जी सबसिडी होती आधीची त्याच्या अधिक सबसिडी देण्याची घोषणा केलेली आहे. आमच्याकडे अशी घोषणा का होत नाही? तुम्ही आता उदाहरण देता 32,000 कोटीची मदत केली. आता MSP मिळत नाही म्हणून हरभरा उत्पादकांची, तुरी उत्पादकांची, कापूस उत्पादकांची किती लूट झाली हे तुमच्याच IAS अधिकाऱ्यांना सांगा ना हिशोब करायला. आणि आता 8,500 नाही 9,500 रुपये कापूस खपतोय, 6,200 रुपये सोयाबीन खपतोय. मोदीजींनी विधानसभेच्या निवडणुकीत 6,000 रुपयाला सोयाबीन विकत घेऊ ही गॅरंटी दिली होती की नव्हतीच दिली? ठाके साहेब तुम्ही सत्तेत आहात, वेळ मारून तुम्हाला नेता येते. आज मरणाऱ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांकरता काय करणार आहात हे सांगा, ते करायला लावा. आम्ही तुम्हाला धन्यवाद देऊ. बोलाचीच कडी बोलाचाच भात, जेवून या तृप्त नाही कोणी झाला. अहो मी आज नाही बोलत आहे, मी हे मनमोहन सिंगांच्या समोर बोललेलो आहे. याचा रेकॉर्ड तुम्हाला देतो. मी काय नुसतं मोदी सरकारला नावं ठेवत नाही. मी सरकारला नावं, सरकार कुणाचंही असो, नाही 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 जावंदिया सर भांडायचं कुणाला असतं? भांडायचं कुणाला असतं? जो देणार आहे त्याला भांडायचं असतं. जो मायबाप म्हणतात ना, मायबापाकडे मला सांगा, आपली मुलं कुणाकडे मागतात? आपली मुलं मागतात कुणाकडे? मायबापाकडे मागतात ना, कारण ती त्यांचं कर्तव्य आहे, जबाबदारी ती. तुमच्याकडे भांडतायत, हे आपलं घराणं मांडतायत, याचा अर्थ ते तुमच्यावर टीका करतायत असं नाहीये. नाही नाही नाही, त्यांचं म्हणणं आम्ही संकटात आहोत, आम्हाला मदत करा. भारतजींचं म्हणणं ऐकून विलासजी, मी सध्या ही जी परिस्थिती आली त्याच्याबद्दलची वस्तुस्थिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवली. माझं म्हणणं असं की मला 3 वर्षापूर्वी दादा वस्तुस्थिती तुम्ही सांगून का बघा, उपाय सांगावा आम्हाला. ह्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय करणार आहात ते सांगा. आणि आता सुद्धा निश्चितपणे सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी काय उभे राहिलेलं आहे आणि अजूनही आताही सरकार त्यांच्या पाठीशी उभे राहील. ठीक आहे. दिगोळे साहेब तुम्ही येतो. गणेशराव हाके ज्या पद्धतीने सांगत आहे की विद्यमान सरकार कांदा उत्पादकांच्या पाठीशी आहे, हे सांगताय आता स्टुडिओमधून, ठीक आहे. पण आमचं म्हणणं आहे, गणेशराव हाके साहेबांच्या माध्यमातून आम्ही निरोप देतो, कारण आम्ही मुख्यमंत्री महोदयांना, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना रितसर पत्र लिहिलेलं आहे गेल्या 4 महिन्यापासून. आम्ही म्हणतोय आशिया खंडातली सर्वात मोठी बाजार समिती लासलगावमध्ये आहे. देशात सर्वाधिक कांदा पिकवणारं राज्य महाराष्ट्र आहे. ही सरकारसाठी, राज्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि या राज्यामध्ये देशाला पुरेल इतका कांदा पिकवण्याची क्षमता आहे. मग आपण या कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्याच्या विद्यमान मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी, आम्ही त्यांना विनंती केली होती की तुम्ही लासलगावमध्ये या, एक बैठक घ्या आणि त्यातून एक चांगला तोडगा काढा. 2014 असेल, 2019 असेल, या दोन्ही लोकसभांच्या निवडणुकांमध्ये 40 पेक्षा अधिक 48 पैकी ज्या महाराष्ट्रात लोकसभेच्या जागा आल्या महायुतीच्या किंवा भाजपा सरकारच्या, तर याच्यामध्ये शेतकऱ्यांचं मतदान नव्हतं का? मग त्याचा 2023 आणि त्याच्यानंतर झालेला जो काही शेतकऱ्यांचं नुकसान आहे, आर्थिक नुकसान, त्याच्या रागापोटी शेतकऱ्यांनी मतदान केलं नाही. मग त्याचा बदला तुम्ही घेताय का? म्हणून शेतकऱ्यांना भाव मिळू देत नाहीये का, असा आम्हाला प्रश्न विचारावा वाटतोय. होळकरजी, जयदत्त होळकर आपल्या सोबत आहेत. बघा, भारतीय जनता पार्टी कधीच अशा पद्धतीचं राजकारण करत नाही. भारतीय जनता पार्टी आतापर्यंत विकासाचंच राजकारण करेल. आता मला पश्चिम बंगालचा सुद्धा संदर्भ दिला. बटाट्याच्या संदर्भामध्ये मला जावंदिया साहेब बोलले की 3-4 रुपये किलोनं बटाटा विकत होता. मला सांगतो त्यावेळेला तिथे कुणाचं सरकार होतं जावंदिया साहेब? तुम्ही त्या सरकारबद्दल काय नाही, पश्चिम बंगालमध्ये ज्याला 3-4 रुपये बटाट्याचा भाव देणारं सरकार कुणाचं होतं? ममता बॅनर्जी सरकार होतं. त्याच्याबद्दल बोला ना साहेब. सरकार आमच्या तुम्ही काय करतात? हे बघा, मी तुम्हाला तेच बोलून सांगतो. माझं म्हणणं की दुसऱ्या सरकारची दुसऱ्या देऊ नका. भारतीय जनता पार्टीचं सरकार बटाट्याला 4 रुपये देणारं सरकार जनतेनं घालवलंय, हे त्याच्यातला मुद्दा हा आहे. हा, त्यामुळे त्यांनी जावंदिया साहेबांनी तो रेफरन्स दिला म्हणून मी मुद्दा सांगितलं. मी वेगळा रेफरन्स देतो. तुम्ही बटाटेवाल्याला सिरियसली घेता, कांदेवाल्याला घेत नाही का? जयदत्त होळकरजी, ह्याच
नाही. गेल्या काही दिवसापासून आपण एक चर्चा सातत्याने ऐकतो. पाशा पटेलांचं समिती नेमली, त्यांच्या अंतर्गत आणि कांद्याचं धोरण आणणार असं सांगितलं. मी त्यांना भेटलं की ती पहिल्यांदा विचारतो ते कांद्याच्या धोरणाचं काय झालं तुमचं, तर चालू आहे म्हणतात ते. आता हे काय आहे? हे धोरण येणं खूप गरजेचं आहे का? तुम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून सरकारला काय सांगाल? नाही, आमची एकच विनंती आहे शासनाला. आम्हाला काही पक्षवारी काही कोणावर आरोप प्रत्यारोप करायचा नाही, परंतु एक शेतकरी म्हणून एक सर्वसामान्य शेतकऱ्याला काय अपेक्षित आहे की आमचा कांदा पिकवायला आम्हाला 15 रुपये खर्च आलेला आहे. तो खर्च निघून आम्हाला त्याच्यावर काय 10,